पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट या ठिकाणी आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे कन्फर्म। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आणि मी तुम्हाला याच्या अगोदर जेवढे पण अपडेट दिले तर ते जे विद्यार्थी मित्रांनो 100% खरंच या ठिकाणी दिलेले आहे, लक्षात ठेवा। आणि येणाऱ्या दिवसामध्ये पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागणार आहे काय, तर याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही जी भरती आहे जवळपास 25,000 ते 20,000 च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला भरती पाहायला भेटणार आहे। तर या भरतीची निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, काय यामध्ये काही चेंजेस वगैरे करण्यात येणार आहे का, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर कोणत्या महिन्यापासून या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म चालू होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आणि कोणत्या डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क्स अजूनही मुलं राहिलेले आहे, किती मार्क वाले किती पर्सेंटेज वाले। तर पहा यावेळेस 5वी जी लिस्ट आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो लवकरच या ठिकाणी आली, तुम्हाला माहित असेल। आणि याच्या अगोदर ज्या लिस्ट लागत आहे एक महिना लिस्ट लागण्यासाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या लागत आहे मेरिट लिस्ट लागण्यासाठी, आणि ही 5वी जी लिस्ट आहे एकदम लवकर या ठिकाणी आली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर खूप कमी दिवसामध्ये हे लिस्ट या ठिकाणी आली, म्हणजे सांगायचं एवढंच की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती तर तिथून जवळपास 6 दिवसानंतर त्या ठिकाणी ही 5वी लिस्ट या ठिकाणी आली, एक लक्षात ठेवा। तर फास्ट मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेसिंग या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं चालू आहे, एक लक्षात ठेवा। आणि याचाच अर्थ असा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये नक्की तुम्हाला नवीन भरती पाहायला भेटणार आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करून घ्यायचं, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आहे 24 जुलै 2025 हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख आहे। ज्यांनी सुद्धा 24 जुलैपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो बाहेर केल्या जाणार, घरी पाठवल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा जर समजा रजिस्ट्रेशन नंबर असेल त्या लिस्टमध्ये 5व्या लिस्ट मेरिट लिस्टमध्ये आणि तुम्हाला मेसेज वगैरे कॉल वगैरे आला नसेल तरी सुद्धा डायरेक्ट तुम्ही आपल्या डिव्हिजनमध्ये चालले जा, एक लक्षात ठेवा, ज्या डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या ठिकाणी। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करून घ्या, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र लागणार आहे 10वी 12वीचं मार्कशीट, 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाइल झालं, पासपोर्ट फोटो झालं 4-5, आधार कार्ड झालं, त्याचबरोबर मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला तिथं न्यायला लागते। मेडिकल सर्टिफिकेट कुठे भेटणार आहे, सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट भेटणार आहे। तर तुम्ही जर गावाखेड्यामध्ये राहत असाल तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखाना असते तिथं जायचं, तिथून आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट भेटणार आहे। आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट आपल्याला भेटून जाते। तर आता हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं, एक लक्षात ठेवा। आणि भरपूर मुलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले नाही, एक लक्षात ठेवा। आता ह्या 5व्या लिस्टमध्ये जवळपास 300+ मुलांचं महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन झालं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले नाही, एक लक्षात ठेवा। आणि जागा जर त्या ठिकाणी रिक्त राहिल्या यामध्ये जर समजा फर्जी पोरं त्या ठिकाणी सापडले, काय कसं आहे की ह्या लिस्टमध्ये सुद्धा काही पोरं आहे की ज्यांनी स्वतःवरून जास्त पर्सेंटेज फॉर्म भरताना टाकले होते, एक लक्षात ठेवा। आणि काही जणांना पैसे देऊन मार्कशीट या ठिकाणी बनवले होते, तर ते मुलं काय करते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, आणि ते जर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही तर त्या जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त राहते, एक लक्षात ठेवा। जास्त जर जागा खाली राहिल्या तर नक्की त्यांना 6वी लिस्ट लावावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, नक्की ते 6वी लिस्ट लागणार आहे। तर समजा त्या ठिकाणी पोरांनी जे जास्त या ठिकाणी फर्जीवाडा केला असेल, ठीक आहे, ज्यांनी सुद्धा हा फर्जीवाडा अगोदर केला असेल, जागा जर त्या ठिकाणी भरल्या नाही तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे। तर ते जवळपास तुम्हाला 30 जुलै ते 31 जुलैपर्यंत पाहायला भेटू शकते, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी 24 जुलै आणि 6-7 दिवसाने त्या ठिकाणी लिस्ट लागून राहिली, कारण की मागच्या वर्षी 6 लिस्टा लागल्या होत्या। तर ह्या वर्षी सुद्धा काही ना काही संभावना या ठिकाणी बनते की 6वी लिस्ट लागू शकते। तर कन्फर्म मी तुम्हाला सांगत नाही, पण या जागा जर या ठिकाणी खाली राहिल्या तर नक्की ते लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता हे झालं। आता नवीन भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर आम्ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आता ही जी भरती निघाली होती 21,000 त्यामध्ये बरेच काही आम्ही मिस्टेक केला, नावामध्ये मिस्टेक केला आम्ही। आणि काही विद्यार्थी असे सुद्धा आहे की त्यांचं सिलेक्शन झालं, एक लक्षात ठेवा, त्या विद्यार्थ्यांचं
सिलेक्शन झालं चंद्रपूर सारख्या डिव्हिजनमध्ये, तर त्यांना ते डिव्हिजन आवडलं नाही, त्यांना दुसरं डिव्हिजन पाहिजे म्हणजे सेफ झोनमधलं डिव्हिजन पाहिजे, कारण की तिकडला नक्सल एरिया म्हणजे नक्सल एरियातले काही गावं आहे त्यामध्ये. तर असे सुद्धा काही विद्यार्थ्यांनी जे मला कमेंट होती की सर सिलेक्शन झालं आहे माझं पण मला दुसऱ्या डिव्हिजनमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे, तर सिलेक्शन होऊन सुद्धा काही विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केलं आहे, लक्षात ठेवा. तर ते मुलं एकदम आस लावून या ठिकाणी बसले की नवीन भरती बा कधीपर्यंत येणार आहे याबद्दल. तर मी तुम्हाला आताच सांगू देतो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची जी नवीन भरती कधी निघणार आहे, तर पहा IT 2.0 15 ऑगस्ट 2025ला जे विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट होणार आहे, हे सॉफ्टवेअर या ठिकाणी अपडेट होणार आहे IT 2.0चं. तर हे सॉफ्टवेअर जेव्हा अपडेट होणार आहे तर यामध्ये काय असणार आहे की जे नवीन GDS मध्ये लागलेले आहे तर त्यांना त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेनिंग दिले जाणार आहे, लक्षात ठेवा IT 2.0 सॉफ्टवेअर यामध्ये. तर यामध्ये आपलं ते IT 2.0 सॉफ्टवेअर जे आहे हे अपडेट या ठिकाणी होणार आहे 15 ऑगस्टपर्यंत. आणि त्याचबरोबर रूल 3 ट्रान्सफर जे आहे हे 31 जुलैपर्यंत या जुलैच्या एंडिंगला या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. रूल 3 ट्रान्सफर जे आहे हे जुलैच्या एंडिंगला या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. आणि रूल 3 ट्रान्सफर जेव्हा या ठिकाणी येणार आहे तर तेव्हा जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर रूल 3 ट्रान्सफर जे आहे हे जुलैच्या एंडिंगला तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. आणि नवीन जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची ही जी भरती ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तर हे जेव्हा रूल 3 ट्रान्सफर या ठिकाणी येणार आहे तर तेव्हा जे नवीन या ठिकाणी GDSची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर निश्चित तुम्ही या ठिकाणी राहा, कारण की ऑगस्ट महिन्यामध्ये जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. संयम आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे. आणि पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे. त्याचबरोबर ABPMचा पद आहे त्याला असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हटलं जाते, यामध्ये सुद्धा पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते. त्याचबरोबर BPMचं जे पद आहे हे जरासा हाय लेवलचा, यामध्ये पगार जास्त असते 12,000 ते 24,000 पर्यंत यामध्ये पगार भेटते. आणि त्याचबरोबर डाकसेवकचं पद आहे तर यामध्ये सुद्धा पगार 10,000 ते 24,000च्या आसपास तुम्हाला पाहायला भेटणार. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची. तर अशा प्रकारे यामध्ये पगार भेटणार आहे. आणि एकदम शाही ड्युटी आहे, कारण की यामध्ये जवळपास 4 ते 5 घंटेची ड्युटी असते. सकाळी त्यांना ऑफिस 10 वाजता उघडावं लागते आणि 2 वाजता त्यांना ऑफिस बंद करून द्यावं लागते. आणि एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकमध्ये. तुम्ही जर त्या जाऊन पाहिलं ना पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकमध्ये तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो कर्मचारी बसलेच राहते, जास्त कामाचा प्रेशर त्यामध्ये नसते. तर यामध्ये आपलं सिलेक्शन झालं तर कोणकोणतं काम करावं लागणार आहे, तर पहा ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइसचं मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे. त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये सिलेक्शन झालं तिकीट आणि स्टेशनरी विक्री, डाक डिलिव्हरी, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे. आणि डाकसेवकमध्ये स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिसचं काम आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे. अशी प्रोसेस आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.